राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 17 मतदारसंघात महायुतीने विजय मिळवला, तर 31 मतदारसंघात महाविकास आघाडीने विजय मिळवला। या विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर टीकेचे बाण सोडले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची मागणी केली। फडणवीसांच्या या मागणीनंतर शिवसेना ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांसह काँग्रेसच्या नाना पटोले यांनी फडणवीसांवर टीका केली। आता याच टीकेचे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या शैलीत दिल्या, तर पाहूयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणूक 2024च्या लढतीत यंदा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलंय, तर महायुतीला 17 जागा मिळाल्याने पराभवाचा सामना करावा लागला। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होती। या लढतीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील 48 पैकी 31 जागा मिळवत विजय मिळवला, पण महाविकास आघाडीच्या या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली, तसंच मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची मागणीही केली। या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे। त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय। आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्या सोबत मी असणारच आहे। या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन। पण फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली। लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडी विधानसभेतही असा विजय मिळवेल असा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळाला। यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत त्यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय की मला मोकळं करून काम करायची संधी द्या। त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही। देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाहीये, हा लढणारा व्यक्ती आहे। अरे आमची प्रेरणा काय आहे? चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय, हे आमची प्रेरणा आहे। त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही, हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो। दरम्यान विरोधकांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर देवेंद्र फडणवीसांनी मित्रपक्ष शिवसेना राष्ट्रवादीसह स्वपक्षातील नेत्यांनाही सल्ला दिलाय। कधी कधी पराजय होतो, पण पराजय झाल्यानंतर एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडू नका। आपल्यात काही समन्वयाचा अभाव आढळला ते जाहीरपणे बोलायची गरज नाही। जिथे काही आढळले त्या पक्षाच्या नेत्यांशी मी बोलणार आहे, पण जाहीरपणे बोलण्याची वेळ नाही, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मित्रपक्ष शिवसेना राष्ट्रवादीसह स्वपक्षातील नेत्यांनाही दिलाय। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।